आता बघणार आहोत या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मतदारसंघात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा। नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांपैकी फक्त काटोलमध्ये जनसन्मान यात्रा। काटोलमधून पवार गटाचे अनिल देशमुख हे आमदार आहेत। नागपुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार। नागपुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार। आश्वासनानंतरही मागणी पूर्ण केली जात नसल्याचा आशा सेविकांचा आरोप। मानधनाचं आश्वासन पूर्ण करण्याची आशा सेविकांची मागणी। हसन मुश्रीफ यांनी घेतली माजी खासदार संजय मंडलिकांची भेट। समरजित घाटगे शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्यानं कागल विधानसभा मतदारसंघातील घडामोडींना आता वेग आलाय। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांची संभाजीनगर विमानतळावर भेट। अनेक दिवसांपासून सत्तार आणि दानवेंमध्ये वाद। दानवे सत्तारांच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या। सोलापूरमध्ये धनगर समाज 9 सप्टेंबर पासून पुन्हा आमरण उपोषण करणार। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांचं राज्यस्तरीय आमरण उपोषण। हार्बर मार्गावरची लोकल सेवा आता सुरळीत झाली आहे। वाशीजवळ तुटलेली ओव्हरहेड वायरही दुरुस्त झाली। हार्बर मार्गावरची लोकल सध्या 20 ते 25 मिनिटे उशिरानं। वाशी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले। परिणामी कुर्ला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी। ट्रेन नसल्यानं प्रवासी शेवटी ट्रॅकवरून चालत निघाले। राज्यात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 3170 रुग्ण, त्यापैकी 12 जणांचा मृत्यू। सर्वाधिक मृत्यू हे रायगड आणि नाशिकमध्ये।